नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिकवणार आहे सुरळीची वडी। त्यासाठी साहित्य लागणार आहे ही 1 वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी ताक, कोथिंबीर, खोबरं, मीठ, हळद आणि नंतर पिठावर लावायसाठी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे। आता ही 1 वाटी डाळीचे पीठ आता मापून घ्यायचं आहे। असं हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यात 1 वाटी ताक घालायचं। ताक सुद्धा मी गाळून घेतले। त्यात 2 वाट्या पाणी घालायचं। त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घालायचं। दीड घातलं तरी सुद्धा चालेल। चवीपुरते मीठ, थोडीशी हळद आणि एकसारखं पीठ करून घ्यायचं। आता हे एवढं पीठ पातळ करून घ्यायचं। 1.5 वाटी पाणी, 1 वाटी ताक, 1 वाटी पीठ, चवीपुरतं मीठ आणि हळद। आता आपण हे पीठ शिजवून घ्यायचं। एकसारखं हलवत राहायचं। या पिठाला खाली लागता कामा नये। हे असं आता 10 मिनिटात हे पीठ इतपत झाले, म्हणजे वडी करा इतपत झाले असं यायला पाहिजे। साधारण 10 मिनिटे तरी असं हे करावं लागतं, म्हणजे ते पीठ बरोबर शिजतं। आता हे ताटावर असं घालायचं आणि असं 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 पसरायचं। साधारण 1 वाटी 2 ताटं होतात अशी। अगदी हात ताटाला तेलाचा लावून घ्यायचा। पातळ होण्यासाठी नंतर असा हात फिरवून घ्या। आता आपण केलेली फोडणी यावर पसरायची। आता यावर खोबरं पसरून घ्यायचं। आता कोथिंबीर पसरायची। आता अशा कट करायच्या। आता हाताने अशी सुरळी करायची। माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।